करूनच बसलेले हनुमान मंदिर. त्याचं वैशिष्ट्य आहे की लाऊड स्पीकरवरून आपण ज्ञानेश्वरी वाचन करू. मग एक वर्ग आहे ना त्यांचा आवडीचाच हा भाग आहे. एक वर्ग आहे त्यांना उत्कृष्ट इच्छा आहे पारायणाला बसावं यावं, त्यांना वर्तमान प्रतिबंध आहे याच्यामध्ये. एक वर्ग असा आहे त्यांना गरजही नाही, येऊच शकत नाही, पण त्यांच्या कानावरही अक्षर ऐकण्याला मिळालं जातं. एक अक्षर ऐकलं ना ते अक्षर त्यांना जीवत्वाचा बाध करून भक्ती प्रेमाच्या सुखाचा लाभ झाल्यानंतरच त्या अक्षराची क्रिया थांबते. हे प्रास्ताविक वाणी. आणि दुसरा महत्वाचा शुद्ध पुण्य हे जे जे तुले अक्षरे होते ना जो पैकी कर्णद्वारे ते तुले होते पुरे अश्वमेध की. सर्वांग परिपूर्ण अश्वमेध यज्ञांचं पुण्य, पण लौकिक अश्वमेध यज्ञांचं पुण्य जे आहे ते शुद्ध पुण्य नाही. पण ज्ञानवरांना सर्वांग परिपूर्ण पुरे असं का म्हणावं लागलं. तर यज्ञ करणारे राजाला होऊन गेले अश्वमेध यज्ञ, त्यांचे सिद्धीला गेले नाहीत. शिखीध्वज, ताम्रध्वज, मयूरध्वज, राजा भगीरथ किंवा ब्रह्मचैतन्याचा विग्रह सगुण साकारामध्ये ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड नाही प्रभू रामचंद्र त्यांनी यज्ञ सुरू सिद्धीला गेला का त्यांचा यज्ञ कंगल सोडून ठेवून दिलं. कोजन बाण येऊन लवकुशाबरोबर युद्धाला गेले. मग आता उत्तर देतील आहे का नाही पांडवांचा यज्ञ बरोबर ते माहितीच आहे सगळ्यांना. सगळी शांत सभा बसली, स्वागत सगळ्यांचं सर्व. आणि एक मुंगूलचे रावत परत आले ते दोन पार उभं राहून धर्मराजाकडे मोठ्यानं कंठराव आलं. धर्मराज तुमचा यज्ञ काहीच चांगला झाला गेलं निघून. आता तो भाग वेगळा आहे. पण आणि ते आता दुसरा प्रकार अश्वमेध यज्ञ करणारा आता वर्तमान काळ विज्ञान युग आहे. तो सम्राट असायला पाहिजे, त्यानंच अश्वमेध यज्ञ करता येतो. वर्तमान काळ विज्ञान युगामध्ये एका एका देशाचे पंतप्रधान आहेत, पण अश्वमेध यज्ञ करण्याकरता आणि तो अश्वमेध यज्ञ स्वर्गाला घेऊन जातो. जय तामरत्व सिंहासन पारावता सारखी भवन राजधानी गोवन अमरावती. संतांना का मान्य नाही, ते भोगभूमी आहे. धावते वगैरे कधी पुण्य समाप्त करून टाकण्याचं ठिकाण आहे. तुका म्हणे जाती पुण्य कया पुण्याची पावकी सरे सरे इंद्रपणाची उतरे आणि येऊ लागते माघारी मृत्यू लोका. आणि हे एक अक्षर ऐकण्याबरोबर जे यज्ञाचं पुण्य आहे त्या यज्ञाच्या पुण्यामध्ये जीवत्वाचा भाग भक्तिप्रेमाचा सुखाचा लाभ प्राप्त होतो. ऐकणाऱ्या भावकांना मी पर्याय देतो. सेवकाचा जो अभंग घेतलेला आहे मातृभाषा मराठी भाषा अगदी सोपं आहे, सरळ आहे, सगळ्यांना अर्थबंध समजलेला आहे. मनामध्ये आपण विचार करू शकत निर्माण झाला असेल आणि आपल्याला अर्थ समजला म्हणजे महाराज काय सांगतील आता त्याचं उत्तर देतो. तुम्हाला जे समजलेलं आहे ते मी आपल्या वेगळ्या वाकड्या शब्दातून पुस्तकांमध्ये अर्पण केली. आणि दुसरा महत्वाचा भाग की संत वाणी म्हणजे त्याचे वैशिष्ट्य फार वेगळं आहे. आता जो सेवेकरता घेतलेला अभंग आणि सगळ्या जगातला तत्व पंडित महात्मा त्याला जर विचार करण्याचं ठरवल्यानंतर त्याची बुद्धी घसरून जाणार. मी तर एकच अडचण नाही. साधारण आपण कल्पना करू हरिपाठ अगदी सोप्यातून सोप कठीण जर काय असेल तर कठीणातून अत्यंत कठीण हरिपाठ ऐकणाऱ्या माणसांनी पर्याय देतो. आज या ठिकाणी भक्तिप्रेमाचं सुख आणि अंमलबाई एक क्षेत्र सनातनी पुण्यभूमी आहे. आणि वेगवेगळ्या कोणत्या ठिकाणी यज्ञाची प्रांत प्रतिष्ठा त्या क्रिया सतत चालू असतात.